आज मोहोळची सभा पार पडल्यानंतर सदाभाऊ आपल्या गाडीत बसले आणि आमचा दौरा हा पुढे निघाला। नमस्कार, माझं नाव ऋषी। आज बघा आम्ही पहिल्यांदा गेलो पंढरपूरला। इथे आल्यानंतर काही वेळ मीटिंग घेण्यात आली। मीटिंग ही बराच वेळ चालली। मीटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्रुप फोटो काढून आम्ही निघालो ते मोहोळ। काही 2 दिवस आपले ब्लॉग पडले नाहीत, माफ करा। त्याचकरिता आजच्या ब्लॉग मध्ये नवीन म्हणून मी माझ्या ओरिजिनल ट्यून मध्ये आजचा ब्लॉग म्हणणार आहे। जर आवडला तर कमेंट बॉक्स आहे। काही वेळानंतर आम्ही पोहोचलो बघा मोहोळच्या मार्केट यार्ड। इथे आल्यानंतर आम्ही सुशील भाईच्या ऑफिस मध्ये काही वेळ थांबलो आणि तिथे व्हाईस चहा पिऊन घेतला। तिथे काही वेळ बसल्यानंतर बाबा गाडीत बसले आणि आम्ही निघालो ते आपल्या उमेदवाराच्या घरी भेट देण्याकरिता। जाताना बाबा गाडीत बसलेले आणि आम्ही होतो टू व्हीलरवर। अजित दादानं कोणाची टू व्हीलर हाणली काय माहिती, जाऊ द्या। तसंच आम्ही उमेदवाराच्या घरी पोहोचलो। इथेही भेट देऊन आम्ही पुढे प्रतिष्ठित देशमुखांच्या घरी गेलो। इथे त्यांना भेट दिली आणि आम्ही निघालो ते माघारी मार्केट यार्ड। इथे राजन मालक आलेले होते, यांच्यासोबत आज काही वेळ मीटिंग झाली। ती मीटिंग झाल्यानंतर आम्ही सुशील भाईसोबत पालकमंत्री साहेबांना आणण्याकरिता गेलो। मग आपल्या जया भाऊंची त्या ठिकाणी दारात एंट्री झाली। बाबा हे भाऊंच्याच गाडीत बसलेले म्हणून आम्ही काय गाडी पुढे नेली नाही। मग आम्ही तिसऱ्या वेळेस पण यार्डात आलो। इथे आल्यानंतर भाऊंनी काही वेळ मीटिंग घेतली। ती झाल्यानंतर आम्ही आलो सभेच्या ठिकाणी आलो आणि बघितली गर्दी जोरात। आता भाजपा सभा आहे आणि गर्दी नाही होणार असं होऊ शकत। आणि त्यामध्ये उमेदवार म्हणून उच्च शिक्षित शीतलताई क्षीरसागर या उभारला आहे। मग त्या ठिकाणी मान्यवरांची भाषण सुरू झाली आणि त्या ठिकाणी ताईंचंही भाषण झालं। ते भाषण झाल्यानंतर त्या ठिकाणी परत मान्यवरांची भाषण सुरू झाली। त्याच वेळेस मला त्या ठिकाणी एक मित्र भेटला बघा। तो सरळ म्हणला, तुम्हाला भेटून मला खूप भारी वाटलं, पण त्याला काय माहिती हे ऐकून मला लय भारी वाटलं। त्या ठिकाणी त्याला भेटलो आणि त्यासोबतच पुढे भाषण सुरू झालं ते राजनजी मालकांचं। त्यांचं भाषण झाल्यानंतर त्या ठिकाणी सदाभाऊंनी भाषण केलं। त्या भाषणामध्ये त्यांनी असे काय काय बोललेत ना, ते तुम्हाला न्यूज मध्ये पाहायला भेटणार। ते झाल्यानंतर आम्हाला घाई झाली ती कुर्डवाडीला जायची, कारण त्या ठिकाणी मीटिंग सुरू झाली आणि आम्हाला त्या ठिकाणी जायचं होतं। जाताना बाबांनी अभिसरांना हे पालकमंत्री साहेबांचा दौरा सांगितला। मग आम्ही पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी सदाभाऊंची मीडिया बाईट घेण्यात आली। त्या ठिकाणी मीडिया बाईट काही वेळ चालली आणि ती झाल्यानंतर सदाभाऊ आपल्या गाडीत बसले आणि माझं लग बघा मी त्याच गाडीत बसलो। त्यांचं मी बोलणं ऐकलं, तेवढे मोठे पदावर असून सुद्धा त्यांचं बोलणं नॉर्मल होतं। हे ऐकूनच मला एक किक भेटली आणि मीही ठरवलं की आजचा ब्लॉग हा सदाभाऊंनी आपल्या नॉर्मल आवाजात होणार। मग काही वेळाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो ते